हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर हा रोजचा टायमिंग असतो माझा झोपून उठण्याचा. 7:30 वाजता रोज माझी मॉर्निंग होते. त्यानंतर मी फ्रेश होते. त्यानंतर 8:30 वाजता माझा नाश्ता होतो. त्यामध्ये मी चहा, खारी आणि पोहे हे डेली घेते. त्यानंतर 11 वाजता मी सलूनला पोचले. सलूनला पोचण्याच्या आधी माझ्या आधीच क्लायंट आलेलं होते आणि माझे स्टुडंटही आलेले होता. तर त्यांनी काम चालू केलेलं होतं. त्यानंतर मी दुसरा हेअरकट घेतलेला, हा माझा हेअरकट. त्याच्यामध्ये मी हायलाइट्स पण टाकले होते छोटे छोटे, जे की मी असे शो करतात. तर हा हेअर विथ स्टेप विथ लेअर कट होता. तर कसा वाटला तुम्हाला माझा हेअरकट? मला तर खूप आवडला. तुम्हाला पण आवडला असेल तर मला नक्की सांगा आणि चला व्हिजिटही करा. जर असं हेअरकट तुम्हाला करायचा असेल तर. मलाही आवडला, स्टुडंटलाही आवडला आणि क्लायंटही हॅपी होता माझं. तर नक्की आपल्या सलून मिळून व्हिजिट करा आणि हेअरकट कसं मला नक्की सांगा. त्यानंतर आमचा थोडा फ्री टाईम होता, त्यामध्ये मुली मोबाईल घेऊन बसला होता. तर चालू होता टाइमपास. त्याच्यानंतर जरा भूक लागलेली, त्याच्यामुळं मी मँगो ज्यूस ऑर्डर केलेला आणि त्यामध्ये आमचं कामही चालू होतं. एअरब्रश दाखवत होता मुलींनाच की एअरब्रश मेकअप म्हणजे काय ते मी त्यांना सांगत होते. तर काम करता करता त्यांची मस्ती चालू असते की त्यांचं असं म्हणणं असतं की मस्ती नाही केली तर काम होणारच नाही. त्याच्यामुळे थोडीफार मस्ती चालू असते आमची. पण त्याच्यामध्ये कामही खूप स्ट्रिक असतं. काम नाही झालं तर मस्ती कसली. त्याच्यामध्ये जी मॉडेल होती तिचं म्हणणं असं होतं की मॅम माझ्या फेसवरती मेकअप करताय तर मी कसा पाहणार. त्याच्यामुळे जरा चाललं होतं आमचं इकडनं तिकडनं. पण ते जाऊद्या, माझा मेकअप कसा झाला ते सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी कोणत्या मेकअपवरती बनवते तेही नक्की सांगा. कसा वाटतोय मेकअप ते पण नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर हे आमचं डिस्कशन जरा चालू होतं. एकामेकीचा रुसवा काढणं हे चालूच असतं रोजच आमचं. पण ते जाऊ द्या. तर सगळ्यांनी मूड फ्रेश करण्यासाठी आम्ही आईस्क्रीम ऑर्डर केलेली. तर हे पहा आम्ही आईस्क्रीम खाताना. आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा.